शुभ सकाळ सखींनो, बघा आज बनवूया आपण ब्रेड पकोडा। तर आपण ब्रेड घेतलेले आहे आणि बटाटे उकडून घेतले, ते मॅश करूया आपण। आणि याची चटणी बनवायची, त्याकरिता हिरवी मिरची, आलं, शोप, धणे, थोडंसं जिरं आणि लसूण हे जाडसर कुटून घेतलेलं आहे। आणि यामध्ये टाकायला अगदी 2-3 कढीपत्त्याची पाने, फार नाही टाकायची। तेलामध्ये आता आपण थोडीशी मोहरी टाकायची आहे आणि ही हिरवी मिरची टाकायची। थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि बटाटा कुस्करलेला। आणि थोडीशी कोथिंबीर। चटणी तयार आहे, आपण ही थंड करून घेऊया। बघा असे ब्रेड कापून घेतलेले आहेत। आता आपण बेसन भिजवायचं आहे। 1 वाटी बेसन घेतलं, त्यामध्ये आपण पाणी टाकायचं थोडं थोडं। ओवा, अगदी चिमूटभर खायचा सोडा, फार नाही टाकायचा, आणि अगदी थोडीशी हळद, चवीनुसार मीठ। आता हे मी व्यवस्थित फेटून घेणार आहे। एकजीव करायचा आपल्याला, एकही गुठळी नाही राहिली पाहिजे। बघा असं बॅटर करायचं आपल्याला, एवढं पातळ, घट्ट नाही करायचं फार आणि फार पातळ सुद्धा नाही करायचं। तर आता हे जे काप आहेत ब्रेडचे, आपण त्याला बटाट्याची चटणी लावून घ्यायची आहे। बघा तेल तापत आहे, तर आपण या प्रकारे चटणी टाकून एक एक तळायचं आहे। चटणी व्यवस्थित टाका की आपली बॅटर व्यवस्थित टाका, आपली चटणी बाहेर नाही निघली पाहिजे। अगदी हलक्या हाताने सोडायचं। थोडंसं असं वरती तेल टाकायचं, कारण ते चिटकणार नाही कढईला। आता आपण हा सिंगल केला, आता मी तुम्हाला डबलचा करून दाखवते। बघा आता डबलचा असा करायचा, याच्यावरती असं ब्रेड ठेवायचा आणि असं हाताने याला हे बेसनचं बॅटर लावायचं आणि हलक्या हाताने सोडायचं। याच्यावरती सुद्धा असं थोडं थोडं तेल टाकायचं। तुम्हाला जो प्रकार आवडला तो तुम्ही करू शकता, सिंगल किंवा डबलचा।
आता मी काढून घेते आहे, कारण आपल्याला याला तळायला फार वेळ लागत नाही. अशा प्रकारे मी बाकीची सुद्धा आता तळून घेणार आहे. तर बघा, अशा प्रकारे आपले ब्रेड पकोडे तयार आहे. बाहेरचं खाल्ल्यापेक्षा घरचं कधीही चांगलं. तर तुम्ही सुद्धा असे बनवा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.